అయితే ಕನ್ಸರ್ನ್ ಫಾರ್ ಹಿಮ್ ಉಸ್ಕೋ ಎಚ್ಚನ ಕಡ देवा कत्तीर आम्ही करई नाची आम्ही गेलो तागेला वचून सांगितले जाल्यार तमिळनाडान तुला एका भक्तांगेल विशय जावनच आयचे विशय कसो ते कन्सर्न फॉर हिम म्हळ्यार ताका देवाक तर ते आळवार म्हणून आसाची तमिळ देशांत तांणी व्हडले भक्त खंय तांतूं एकलो तोंडरादिप्पुडी आळवार ताणें सांगचें आशिल्लें खंय म्हाका श्रीरंगमांत आशिल्ले लॉर्ड रंगनाथ तो शिवाय म्हाका विंगड खंय वचून कोणाकय पळोवपाक म्हणना खंयचेय देवा पळोवपाक म्हणना म्हाका श्रीरंगमा आशिल्ले रंगनाथाक पळोवन बसल्यार पुरो तशीच तिरुप्पन्नाळवार तो सांगता आशिल्लो खंय श्रीरंगनाथाल चंदाय पळोवनूच म्हाका पावना पूर पावना आनीकय पळोवका आनीकय तागेले किरीट तागेले दोळो नांक सगळें पळोवन बैसुका म्हण दिसता ताका त्या शिवाय विंगड कसले ताका अट्रॅक्ट करना म्हणून तिरुप्पन्नाळवार मागीर नम्माळवार मागीर तिरुमंगय आळवार म्हणून दोग जाण आसाची दोग व्हडले भक्त तांणी देवाले बायल म्हूण लेखून तांणी एक चेल्ली हांगेल म्हणके तांणी लेखता आशिल्ले तांगेल बामूण देव म्हणून आनी ते देवा खातीर तांणी राखून बसता आशिल्ले केन्ना देव येता केन्ना मुगेल बामूण येता म्हणून तांणी दादले मनशां जाल्यार तांणी लेखता ती बायल मनशां ते म्हळ्यार देवाले बायल मनीस म्हणून देवाल बायल जावन म्हणून मागीर देवाल बापूस म्हूण लेखून एका भक्त आशिल्ले देव मुगेल चेडू म्हणून आतां कृष्णाक तागेले चेडू म्हूण लेखून बसता आशिल्ले खंय ಸ್ವಲ್ಪ भक्त सूरदास तसो सुमार भक्त आसा म्हणून नॉर्थांत सावथांतूय आसची ना म्हूण ना आतां कृष्णानी बेगने बारो पुरंदरदासान इत्यादी सांगिल्ले कृष्ण तागेले चेडणान आयल्या वरी ताका दिसता आशिल्लें कृष्णा यो म्हूण सांगलें तो येता आशिल्लो म्हणून ताणें पुरंदरदासान लेखचें तो कृष्णाल बापूस मागीर पेरियाळवारान तशें लेखिल्लें आतां पुरंदरदासान लेखिल्लें म्हणजे पेरियाळवारान लेखचें आशिल्लें कशें म्हळ्यार कृष्णाले आवसू जावन लेखचें यशोदा म्हणून लेखची ताणें पेरियाळवारान यशोदेच तो म्हूण तागेले चेडू कृष्ण जाल्यार हें सकट तांणी तांगेलें मन आनी एक घेवन घेतिल्लें एक भ्रमे म्हळ्यार म्हणके तांणी घेवन घेतिल्लें तेंच तांगेले बुद्धी उपयोग आशिल्ल्यार तांकां करूं जाता आशिल्लें आतां तांकां बुद्धी रे पेरियाळवारा तूं आस भुमीर तूं आस श्रीरंग म्हळ्यार जाग्यार तुका हात पांय सकट आसना आनी तूं केन्ना तूं तुगेले बापूस तो यो तुका एक चेडू कृष्ण म्हणून येता तुका पिशे तुका म्हूण तागेले बुद्धी सांगच्या पुरो जाल्यार तांणी बुद्धी उपयोगशी न्ही तांगेले हृदयांत मनांत आशिल्ले ते भक्ती पारवश्यानी तांणी तशें लेखिल्लें ते कशें काय म्हळ्यार आतां आमी इत्याक तितलो व्हड देव ताका चेडो म्हणून करून चेडा तुका कसले पेटलाक तुगे म्हणटकच जागृत सगळें काडचें उस्क काडचें इत्याक ताणें देवूक ब्रह्मांडाचो व्हडलो नायक तर ताणें एक चेडू म्हणून आमी कशें लेखचें तो एक चेडू म्हणून
त्यावेळी बुद्धी आमी उपयोगशी न्ही, भक्तीन आमकां तशी सकयल दिसता. कशी काय म्हळ्यार एक उदाहरण आहे. एक बामण बायल असं म्हणून घ्या, बामण प्रति दिवस ऑफिसांगी वचून काम करता, भयंकर काम करून टायर्ड जावन घर कडेन येता. बायल सांगता वयता गेल्या की अयो इतकी वर्क करू नकाची, ಸ್ವಲ್ಪ गुर काम करायची, त्याग इतले उसको याचे नाही कामाचे, ಸ್ವಲ್ಪ होणी करायची म्हणून सांगता. शिवाय पाय दोन हांव कामा वच्चे ना म्हणून सांगल्यार त्या जायना, पाम सांबळ नासतील कशी वांचू येता. जाल्यार त्या बामणाक खूश जाता, बायलेक म्हजेर कितले हुस्को पडलेलो आहे, काम सुद्दां न्ही चड करचें नाका म्हणून म्हाका सांगता म्हणून. तशी देवाक अशी प्रीती करतली जणनांची, हुस्को काडटली जणनांची. अरे कृष्णा तूं कड जागृत यो रे, तूं धांवनूक रे म्हणून सगळं सांगतना ताजेर तुका जाल्यार कृष्णा वयर एक मोग, देवाक एक कृष्ण म्हूण लेखून ताजेर एक भक्ती प्रीती, तागेल वयर एक मोग, हें सगळं करतना देवाक खूश जाता. अज्यो साधारण जनान सगळं मुगेल्या येवचें कशें जाल्यार म्हाका एक दुवेल एक वार्दीक एक सगळें सोयरीक हें तें सगळें हेका म्हणटा भुग्गी चांग कडेन वाडे जेवचेशी करी म्हणून एक एक प्रार्थना. एक मुगेल घर कडेन माड्डो वयला माड्डो आनीक नाल्ल दी न्ही, आनी उग्गीच एक 10-15 नाल्ल जेवता तशी करता देवा. एक चांग एक कार मेळची तशी करता, अशी तशी म्हणून आमी कसले प्रार्थना करता. शिवाय देवाले हुस्को काणू, देवा तुका पेट्टू जेव लागली की काळिंदी खंयची ते काळिंदी न्हंयन तूं त्या काळिंगान दिवडा फणा वयर नाचतना तुका विष जो पांयां लागली की म्हणून सगळें हुस्को काडटलो. कोणी आसा कोणी काडटा जाल्यार ताका भारी खोशी जाता. तशी एक पंत कुलशेखर आळवार म्हणून एक तमिळनाडांत, तो व्हडलो रायू जाल्यार भयंकर व्हडलो भक्त, कृष्णालो रामालो सगळो भक्त तो वैष्णव. ताणें एक पंत हरिकथा आयकुच्या बशिल्लो खंय तो राय जाल्यार ताका हरिकथा सगळें आयकुच्या भारी हें आशिल्लें. हरिकथेकारान सांगलें खंय रामाल मुखारी 14 ಸಾವಿರ राक्षस एद्र आशिल्ले की केदन ते विश्वामित्रान सान रामाक घेवन हांगा व्हरचे आसना वनवासाक. तागेले यज्ञ सगळें तक्रार करून राक्षस येता की तांकां मारका म्हणून दशरथाल्या परमिशन घेवन व्हरता नव्हता. ते वेळार रामाल मुखारी 14 ಸಾವಿರ राक्षस आसची. ह्यो राम म्हळ्यार 14 वर्सां प्राय केल्लो. ताणें कशी ते रावणा राक्षसाल मुखारी राबून कशी युद्ध करतलो म्हणून सांगचे भितर ते आयकून ह्यो कुलशेखर आळवार राय न्हय तो राबून खंय ते सैनीक आसाची तांकां सकयल रेडी करून आमी युद्धा वच्चा रामाक हेल्प करून. राम खंयचे अवतार ते तागेलो अवतार त्रेता युगांत, कुलशेखर आळवार आसा कलियुगांत राय ते विसरता तो. ते रामाल काणी आयकून ताका तितलेक रामा वयर भक्ती आयली म्हळ्यार रामाल मुखार 14 ಸಾವಿರ राक्षस आसा म्हणटना ताका चड सुजाय जायना. तो राय न्हय कितले म्हळ्यार तागेले सैनीक आपूण आमी वच्चा युद्धाक रामाक हेल्प कर म्हणाले. तशी कन्सर्न फॉर हिम म्हळ्यार देवा खातीर जावन एक हुस्को येचें मोग प्रीती सगळें आसूचें.